नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा कशा प्रकारे साजरी करायची आहे आणि गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांची पूजा कशी करायची आहे आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल आज माहिती घेणार आहोत। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते। हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाच्या सणांपैकी एक गुरुपौर्णिमा मानला जातो। आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै वार गुरुवार रोजी साजरी केली जाणार आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो। या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुबद्दल आदर आणि भक्ती व्यक्त करतात। तसेच गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक आहे। या दिवशी विद्येची देवता मानले जाणाऱ्या भगवान वेदव्यास यांचे स्मरण केले जाते। तसेच गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो। या दिवशी भक्तिभावाने गुरुचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची पूजा कशा प्रकारे करायची आहे हे आपण बघणार आहोत। एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं आहे। स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो घ्यायचा आहे। फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे। फोटोंना हार, गंध, अत्तर लावून घ्यायचा आहे। फुले व्हायचे आहेत। स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। दिव्याची ही पंचोपचार पूजा करायची आहे। दिव्याला फुलं, गंधाक्षता व्हायच्या आहेत। साहित्य घेतलेलं आहे, नित्यसेवेचं पुस्तक घेतलेलं आहे, फुलं घेतलेले आहेत। आत्ता स्वामींचा अभिषेक करण्यापूर्वी आपल्याला श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे। स्वामींचा अभिषेक करण्यासाठी दूध, दही, साखर, तूप, मध घ्यायचं आहे। हे साहित्य तुम्ही एकत्र करूनही घेऊ शकतात। याचं पंचामृत तयार करून घेऊ शकता। स्वामींचा अभिषेक करण्यासाठी पिवळ्या चंदनाचे पाणी हे आपल्याला घ्यायचं आहे। यानंतर एका तामणामध्ये स्वामींना फुलांचा आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची आहे। स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे। शंखामध्ये पाणी भरून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दह्याने अभिषेक करायचा आहे। दह्याचा अभिषेक झाल्यानंतर साखरेचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत तुपाचा अभिषेक करायचा आहे। मधाचा अभिषेक करायचा आहे। पिवळे चंदन असेल तर पिवळ्या चंदनाचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पिवळे हळद मिश्रित पाणी तयार करून त्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वामींना फुलांचा अभिषेक करायचा आहे आणि फुलांचा अभिषेक झाल्यानंतर परत शंखामध्ये पाणी भरून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। यानंतर स्वामींचा अभिषेक करण्यासाठी गळती पात्र असेल तर गळती पात्र ठेवायचं आहे आणि नसेल तर चमच्याने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्ष याचे वाचन करायचं आहे। गणपती अथर्वशीर्ष वाचन सुरू असताना आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर परत पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे। पुरुष सूक्त वाचून अभिषेक करायचा आहे। पुरुष सूक्त वाचून अभिषेक झाल्यानंतर परत श्री सूक्त वाचून अभिषेक करायचा आहे। श्री सूक्ताचं वाचन झाल्यानंतर परत आपल्याला तारक मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचं आहे। यानंतर स्वामींना आवडणारे हिना अत्तर लावायचं आहे। तुम्ही कापसाच्या साह्याने किंवा फुलाच्या साह्यानेही लावू शकतात। स्वामींना अत्तर लावून झाल्यानंतर चंदनाचा टिका लावायचा आहे। स्वामींना वस्त्र अलंकार असतील तर ते घालायचे आहेत। स्वामींना गंध, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहेत। स्वामींना धूप दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे। खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजेच गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे, सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्याचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन। गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। यानंतर स्वामींच्या समोर शंख आणि घंटा ठेवायचा आहे। शंख आणि घंटाचीही पूजा करून घ्यायची आहे। स्वामींच्या समोर फळे असतील तर फळे ठेवायचे आहेत। स्वामींना आवडणारे बेसनाचे लाडू ठेवायचे आहेत। आपण स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपल्याला
चौकोनी मंडल काढायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। स्वामींच्या समोर नैवेद्य ठेवल्यानंतर नैवेद्यावर 3 वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे। पाणी फिरवत असताना आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हा मंत्र 1 वेळेस म्हणून महाराजांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे। आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून स्वीकारला आहे। त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे। या सर्वातून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे। व्यासांचे पूजन या दिवशी केल्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा अथवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात। गुरुचरित्र या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरूंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्त्व सांगितले आहे। कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की ग कार म्हणजे सिद्ध होय, र कार म्हणजे पापाचे दहन करणारा, उ कार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप, तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे। या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो। ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो। गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात। पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे स्वामींची। आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनाचे लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे। भात, भाजी, पुरणपोळी किंवा चपाती, स्वामींना आवडणारी कांदा भजी आणि घेवड्याची भाजी आपल्याला याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे। या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। ज्यांचे पारायण सुरू असेल त्यांनी या दिवशी समाप्ती करायची आहे आणि ज्यांना या दिवशी 1 दिवसीय पारायण करायचे आहे त्यांनी 1 दिवसीय पारायण करू शकतात। तसेच या दिवशी गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय याचे वाचन करायचं आहे। ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल त्यांनी हे अध्याय 2 वाचायचे आहेत या दिवशी। तसेच या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे। 11 माळी जप करणे शक्य नसेल तर कमीत कमी 3 माळी तरी जप करा आणि 3 माळी ही जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी मनापासून 1 माळ तरी जप करा आणि तारक मंत्राचं आपण पठण करायचं आहे। या दिवशी 11 वेळा, शक्य नसेल तर 1 वेळा करा। तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे, या सेवा करायच्या आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।